ए अरे आवराम पटापट हळदी जायचं आपल्याला. ए गोपी आपला बालपणाचा मित्र आहे का मित्र. अरे लाजू नको रे मित्र. गोपी आपला बालपणाचा मित्र आहे आणि गोपीसाठी एक लाईक नक्कीच झाला. एक लाईक नाही. हा लाईक गोपी दोन शब्द आपल्या दोस्तीबद्दल 2 शब्द बोल. आपल्या काही नाही दोस्ती नाही म्हणजे तुमची. आपल्या दोस्तीबद्दल 2 शब्द बोल ना बाई. काय बोलायचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अरे तिथं मी रोज सांगतो लोकांना दोस्तीबद्दल. आपली दोस्ती कशी ते सांग. भगवान सांगितलं. किती जुनी आहे ते सांग. एकदम जुनी आहे आमची दोस्ती. आणि आता दुसरं काय बोलायचं कॅमेरा तर जास्त बोलायचं याच्यामुळे. अरे यार ठीक आहे गोपीला आपण ट्रेन करून टाकू. हा बघा हा कॅन्डिडेट बघा. आपल्या दोस्तीबद्दल बोलू आपण. आमच्या दोस्तीचं बोलतो म्हणलं तर आम्ही मागच्या खूपच वर्षापासून एक सोबत आहे आणि आम्ही कुठं जाऊन जायचं राहिलं फिरायला सोबत जातो. ते तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये बघितलं. करत असतो जेव्हा पण सोबत असतो त्यावेळेस खूप मस्ती करतो आम्ही. खूप मस्ती करत होतो. हे बघा काका ते पण आले. या काका चला मग मित्रांनो. हा येतो मग मी आम्ही गोपीला गोपीला एक नाही म्हणाल तिथूनच. जाऊन या. चला चला काका येऊ का मग. येतो आम्ही लगेच हळद लावून लगेच आलो. हा चला काका का काकाला कॅप्चर केलंय मी आधीच. हा कशी म्हातारी आंबे कापू राहिली तू तर. नको तिकून आल्यावरती मोठी. आता आम्ही हळदीला चाललोय एवढा टाईम नाही. चल येतो तिकून. चला वहिनी येतो. नाही चहा घेतला आत्ताच. चला मित्रांनो आपण निघालोय आता. आणि खूपच जास्त अंधार खूपच जास्त काळोख आहे. कॅमेरामध्ये पण काही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट वेळ सांगावं लागेल ना लोकांना. चल मित्रा मंजिल को बुला की जिया तो क्या जिया मंजिल तक पहुंचना है अपने को. अशा प्रकारे आपण वेळगावमध्ये पदार्पण केलेलं आहे मित्रांनो. या फेमस सलून दुकान पहा वेळगावचं. आणि उतरल्यानंतर आपल्या मित्राचा पण इंट्रो देऊन टाक. हो चेतन साहेबांचं का बोरसे सरांचा इंट्रो देऊन टाकाल मग काय विषय नाही. चेतन साहेब देवाच लागेल आज कसं. चला मित्रांनो तर आपण आता हळदीच्या घरी आलेलो आहे. आपण मित्राच्या घरी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता गर्दी. इकडे पाहुणे वगैरे बसलेले आहेत. पुढे मांडवामध्ये गर्दी आहे. तिकडे प्रोग्राम चालू आहे आणि आपण थोडंसं आउट साईडला थांबलेलो आहे. आयला नवर एवढा खुश आहे ना झाला. 5,000 वेगळे लागतील बरं का. खन खन कुदळी मनमन माती उकरली. खन खन कुदळी मनमन माती उकरले भीती पोचरले खांब आत्यावाच्या पोटी जलमले राम राम गली 15 रुपयांले 15 उरले सुरले शिक्क्यात ठेवले शिक्का तुटला मडका फुटला गाडी होते परतीचं नायका नाव घेते ऐका नाव घेते गाईन राहुलची बहीण नाव घेते उतनी बाची पांडवची पुतणी नाव घेते काशी जगन रावणची वाची नाव घेता घेता वस्त्र ताळून सानबाईंच्या घरी मिसळून. वा 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 खतरनाक जबरी. नवरदेव नवरदेव तर बसू राहिला काय बांधून हा मग हे माझं लय भारी. मग दाखवायचं जाताना दाखवायचं बाकी स्किप करू. हा बसा ऐ चल रे. हा मी मा व्हिडिओ घातला शिवजावाला बस. हे काय चालू आहे. दिसून नाही राहिला का स्वतःला बघ. हाय ऐक ना हा अरे पण तुला भूक लागली ना घेऊन जेवण करू. आम्ही बसतोय त्यासोबत त्याला ते म्हणतोय भूक लागली त्याला. बस त्यांना बोलून घ्यायचे कोण असतील ते. बस इथं इकडंच बस इथं बस. चात्या पोटभर जेव. नवरदेव का खुश आहे पाहिला.
अरे भेटलं नाही सारखं हे व्हिडिओ मध्ये येऊ द्या. अरे जेवण करा बरं का. हे काय हे बा काय दिलंय मला. सरळ करून एवढं तर जेवायला या मंडळी, जेवायला या. ऑडिओ काय नंतर टाकायचं. हे नवरदेव पा, हे नवरदेवाचे फोटोग्राफर. नमस्कार. आबा पोस्ट वेळगावकर, बेळगावच्या जामदरीकर, द लेजेंडरी साकोरा विषय खाल्ला. हां नवरदेव पाहून हा चेतन बघा, साकोऱ्याचा कृष्ण बाळकृष्ण. आबा ललित बघा काय चमकतंय पावरती. चला मित्रांनो, अशा प्रकारे रात्रीचे 12 वाजले आणि आता हळद संपून आपण घराकडे निघालोय. रस्ता खूपच कठीण आहे, काळोखे, त्याच्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागणार आहे. तसं तुम्हाला रस्त्याने दाखवतो मी रस्त्याची कहाणी कशी. गुमनाम है कोई. मित्रांनो बघा, आता आम्ही निघालोय घराकडे आणि रात्रीच्या स्मशानभूमीमधून घेऊन चाललेले. कॅमेऱ्यामध्ये कोणती पण दृश्य खेळ होतात म्हणून मी कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला काही दिसलं तर मलाही सांगा. राहुल तिकडे मागं बघ. अरे बाप, झाड आहे डायरेक्ट उभं. रस्त्याला आहे ना अशी किस्से घडेले. आता काय आलं होतं माहिती आहे का, एकदा किस्सा ऐकेले भाऊ. रस्त्याला आहे ना डायरेक्ट जर एखादी जर रिकामी गाडी जर राहिली ना मोकळी तर डायरेक्ट आहे ना मागं भूत लागतंच. लय लोकांबरोबर ही घटना घडेल. काय रिकामी गाडी राहिली काय? रिकामी जर गाडी राहिली आणि समजा जर एखादा जर माणूस राहिला ना फक्त काय गाडी मागं भूत लागतं बाई. असं इतक्या लोकांबरोबर घडेल ना. एकदाचा माणसाचा किस्सा असा आहे, तो फक्त आहे ना चालला होता बरं का, पुढं नांदगावला चालला असेल, इमर्जन्सी असेल रात्रीची काही. आणि काय झालं भाई, आता आपण तसं चाललोय का, इथलीच घटना आहे बरं का. आणि चालला भाऊ, त्याला काही दिसलं तर काही नाही, पण त्याला जास्त काय बाद झाला बरं का. पहिले त्याला थोडा बाद झाला, नंतर ना पुढं गेला भाऊ. पुढं जेव्हा गेला, जेव्हा आरशातून बघून राहिला ना, मागं डायरेक्ट माणूस नाचत होता. हा, त्याला आरशामध्ये दिसत होता डायरेक्ट. काय बोलतो
हा अंगाला काटात आला माझ्या. रिअल किस्सा आहे भाई. रस्ता बी कसा आहे बघा ना यार. जाऊ दे, थोडा पुढे गेला ना तो मागचा मोठा होता बारशामध्ये आरच्या फुल मोठा चित्र राहिला आणि तो जस्ट मागं वळून पाहायला गेला बाई. नुसतं मागं वळून पाहत नाही ना तो माणूस डायरेक्ट रिक्षाला धरून राहिला ना. होय पाहिजे. तिथून लांब हात करून डायरेक्ट रिक्षाला धरतोय. डायरेक्ट रिक्षा जागेवरून लांब हात करतोय. जागेवर लांब हात करतो डायरेक्ट रिक्षाला अशी पकडायला बघतोय यार. अरे बाप. अरे बाप भाई, अरे रिक्षा होती ना भाई. इतका जीवात जीव घालून रिक्षा टांगडतो मग. त्याला डायरेक्ट तो थांब म्हणत होता. पण शेवटी आता माणसाचं झाडच मारावं लागत. थांबलं नाही भाऊ. शेवटी नंतर फाट्यापर्यंत गेला ना तेव्हा तो ऑटोमॅटिक गायब झाला भाई. अंधेरी पाटा माहिती कुठं आला. जामदारी फाटा रे. हा जात नाही तुला. काय झालं भाई. पुढे लागेल नसता. किस्सा आहे ना. असा किस्सा आहे भाई. गेला त्यामुळे म्हणतो रस्ता बी लय भयाने ना डायरेक्ट काहीच म्हणजे पूर्ण सुद्धा नाही. काहीच नाही. एकदम चोपचा रस्ता आहे भाई. हा